वीण दोघांतली ही तुटेनाच्या प्रोमोमध्ये आपल्याला आता असं बघायला भेटते की घटस्फोटाची नोटीस येताच अधीराला मोठा धक्का. आयुष्य संपवण्यासाठी छतावर चढली तर मग काय अधीराला वाचवू शकतील का समर आणि स्वानंदी? आपल्याला असं बघायला भेटते की वीण दोघांतली ही तुटेना मालिकेच्या आगामी भागात समर आणि स्वानंदी समोर आणखी एक मोठी समस्या उभी राहणार आहे. या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला एकदम नवीनच ट्विस्ट बघायला भेटणार आहे. समर आणि स्वानंदी यांच्यासमोर उभा राहिलेल्या समस्येतून ते दोघं कसा मार्ग काढतील हे आपल्याला आगामी भागात पाहायला मिळणार आहे. यावेळी त्यांच्यासमोर त्यांच्या भावंडांचा संसार वाचवण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर मंडळी, आपल्याला माहीतच आहे समरची काकू स्वानंदी समरच्या संसारात मिठाचा खडा टाकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असतेच. मल्लिका आणि तिचा मुलगा अंशुमन याचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी स्वानंदी अनेक प्रयत्न करत आहेच, पण तिच्या प्रयत्नांना यश अजून आलेले नाही आहे. मल्लिकाला समर स्वानंदीमध्ये गैरसमज निर्माण करायचे आहेत. शिवाय अधीरा आणि रोहन यांचाही संसार मोडायचा आहे. आता आगामी भागात मल्लिकाने अधीरापर्यंत पोहोचवलेल्या घटस्फोटांच्या कागदामुळे मोठा गदारोळ झाल्याचे पाहायला भेटत आहे. आत्ताच अलीकडच्या भागात आपण असं बघितलं की मल्लिकाने अंशुमनच्या मदतीने रोहनचा अपघात घडवून आणला होता. जेव्हा रोहन मकर संक्रांतीसाठी अधीराच्या माहेरी येत होता तेव्हा हा अपघात घडला. शिवाय गेल्या काही दिवसांपासून मल्लिका आणि अंशुमन अधीराच्या मनात रोहनविषयी विष कालवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याला जोड म्हणून अर्पिताही तेच करत आहे. आता आगामी भागात आपल्याला असे पाहायला भेटणार आहे की स्वानंदी रोहनला आणि अधीराच्या नात्याविषयी समजवत असते तेव्हा स्वानंदी म्हणते की तुझी बायको आता जास्त तणावामध्ये आहे. त्यावर ताईचे हे बोलणे काहीही समजून न घेता रोहन म्हणतो की मला याबद्दल कोणाशीही बोलायचं नाही आहे ताई, आणि आम्हाला अधीरालाही भेटायचं नाही आहे. तो तिथून नाराज होऊन निघून जातो. तर इकडे मल्लिका अधीराच्या हातात काही कागदपत्र देते आणि म्हणते की रोहनने घटस्फोटाची नोटीस पाठवली आहे. हे ऐकताच अधीराच्या पायाखालची जमीनच सरकते. रोहन असं काही करेल यावर तिचा विश्वासच बसत नसतो. ती रागातच त्या ठिकाणी असणाऱ्या टेबलवरचे सगळं काही साहित्य फेकू लागते आणि तिची खूप चिडचिडही होत असते आणि रागाच्या भरात ती घराच्या छतावर जाते. अधीरावर घटस्फोटाचा बॉम्ब फोडण्याचं प्रकरण अशा प्रकारे अंगारशी आल्यानंतर मल्लिका तातडीने समरला फोन करून बोलावून घेते. अधीरा छतावर चढून सर्वांना धमकी देत असते की मी इथून उडी मारून देईल, मला जगायचं नाही असं अधीरा म्हणते. तेवढ्यात स्वानंदी तिथे येते आणि हा सगळा प्रकार बघून तिलाही धक्का बसतो. आता समर आणि स्वानंदी या पेचातून काय मार्ग काढतील हे आपल्याला पुढच्या भागात नक्कीच बघायला भेटेल. तर अशा प्रकारे तुम्हाला एपिसोड आवडल्यास या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअरही करा.